हॅलो स्टुडंट्स, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स लेक्चर 1 ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. बेसिक्स ऑफ ऑर्थोग्राफिक काय असतं, आणि इन दिस व्हिडिओ विल सी डिफरन्स बिटवीन फर्स्ट अँगल सिम्बॉल मेथड अँड थर्ड अँगल सिम्बॉल मेथड, किंवा त्याला असं पण म्हटलं जातं जनरली की फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड अँड थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. ठीक आहे, या दोन्ही मधला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनशी रिलेटेड, इंजिनिअरिंग ग्राफिक्सशी रिलेटेड काय डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. अक्षय व्ह्यू पॉइंटला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण ग्राफिक्स रिलेटेड भरपूर सारे व्हिडिओ या आपण युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहोत. चला तर सुरू करूया. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फर्स्ट अँगल अँड थर्ड अँगल सिम्बॉल मेथड. नाउ वी नो दॅट ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन इज ए मेथड ऑफ रिप्रेझेंटिंग थ्री डायमेन्शनल ऑब्जेक्ट ऑन अ पेपर बाय युझिंग टू डायमेन्शनल व्ह्यूज, थ्री डिफरंट टाइप्स ऑफ व्ह्यूज. आपण ते बघितलंय की ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन नेमकं काय असतं, आणि ते 3 डायमेन्शन पासून त्याचं आपण बेसिक बघितलं की 3D पासून 2D व्ह्यूज हे कसे दिले जातात. मागच्याच व्हिडिओत बघितलंय, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनला देईल, किंवा माझ्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये ग्राफिक्स नावाचा एक फोल्डर आहे, त्यामध्ये तुम्ही ती प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता बघा मेथड ऑफ प्रोजेक्शन्स, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड अँड थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. ठीक आहे, डिफरन्स नेमका कसा आहे. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनचा बेसिक ज्यांनी बघितलाय व्हिडिओ त्यांना कंटिन्युएशन मध्ये हा पुढचा व्हिडिओ असेल. ठीक आहे, आता डिफरन्सेस भरपूर आहेत. आपण काय करू, ते वन बाय वन बघूयात. हे सगळे जे डिफरन्स आहेत वन बाय वन आपण ते डिफरन्स बघूयात, कारण डायरेक्टली सगळे जर सांगितले ते समजणार नाही. पहिला डिफरन्स सगळ्यात पहिले घेऊयात. सो फर्स्ट अँगल सिम्बॉल मेथड आणि थर्ड अँगल सिम्बॉल मेथड. द फर्स्ट डिफरन्स इज ऑब्जेक्ट इज केप्ट इन फर्स्ट क्वाड्रंट अँड ऑब्जेक्ट इज थर्ड अँगल मध्ये ऑब्जेक्ट इज केप्ट इन थर्ड क्वाड्रंट. आता हे बघा, क्वाड्रंट काय असतं तुम्हाला ही प्लेनची सिस्टीम तर माहित असेल, 10th पर्यंत 12th पर्यंत तुम्ही बघितलेली आहे. ठीक आहे, वी कॉल इट ॲज अ फर्स्ट क्वाड्रंट. पहिल्या क्वाड्रंट मध्ये जर ऑब्जेक्ट आहे कुठला पण एक, आपण सॅम्पल बेसिसवर हे कोणतं फ्रस्ट्रम घेतलेलं आहे. ठीक आहे, तर हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे, तर फर्स्ट अँगल सिम्बॉल मेथड मध्ये the object, this object, any object is placed in a first quadrant. ह्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तो ऑब्जेक्ट प्लेस केलेला असतो. ओके, आणि थर्ड अँगल सिम्बॉल मेथड मध्ये सेकंड मध्ये काही नसतं, फोर्थ मध्ये काही नसतं, तर थर्ड क्वाड्रंट मध्ये तो ऑब्जेक्ट प्लेस केलेला असतो. ठीक आहे, हा झाला पहिला डिफरन्स, डिफरन्स नंबर 1, फर्स्ट अँगल आणि थर्ड अँगल. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट. The second number, difference number 2. Okay. Object lies between observer and the plane of projection. आता फर्स्ट अँगल मध्ये काय होतं की हा ऑब्जेक्ट जो असतो, तुम्हाला कुठल्याही ऑब्जेक्टचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू ड्रॉ करावा लागतो. ठीक आहे, आता आपण ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय. हा ऑब्झर्वर असेल किंवा तुम्ही असाल, तुम्ही तो ऑब्जेक्ट बघताय, ऑब्झर्व करताय. इन दॅट केस हा ऑब्जेक्ट इथं ठेवलाय, तर मग आपण काय म्हणू की ही प्लेन ऑफ प्रोजेक्शन आहे, जिथं तुम्ही प्रोजेक्ट करताय तो ऑब्जेक्ट, जिथं तुम्हाला दिसतोय तो, तिथं तुम्ही प्रोजेक्ट करताय. ती प्लेन ऑफ प्रोजेक्ट आणि ऑब्झर्वर या दोन्हीच्या मध्ये ऑब्जेक्ट प्लेस केलेला असतो फर्स्ट अँगल मध्ये. आणि थर्ड अँगल मध्ये ऑब्झर्वर तर इथेच असणार, ऑब्झर्वर इथे दिलेला आहे, ऑब्झर्वर इथेच असणार, पण ही जी प्रोजेक्शन ऑफ प्लेन आहे त्या प्लेन च्या बॅक साइडला ऑब्जेक्ट, म्हणजेच काय, ऑब्जेक्ट आणि ऑब्झर्वरच्या मध्ये प्रोजेक्शन ऑफ प्लेन आहे, तेच इथं म्हटलंय. प्लेन ऑफ प्रोजेक्शन लाईज बिटवीन ऑब्झर्वर अँड द ऑब्जेक्ट. ठीक आहे, हा आता दुसरा डिफरन्स झाला. ठीक आहे, थर्ड डिफरन्स. आता तिसरा डिफरन्स आपण इथं बघतोय. द प्लेन ऑफ प्रोजेक्शन इज अज्युम टू बी नॉन ट्रान्सपरंट. म्हणजे काय की तुम्ही हा ऑब्जेक्ट इथं प्रोजेक्ट करताय, हा इथून पुढे कसा दिसेल, रेक्टँगल दिसेल, स्क्वेअर दिसेल, हेक्सागॉन दिसेल, ट्रॅपेझियम दिसेल, जे काही आहे तो तुम्हाला इथं डायरेक्टली प्रोजेक्ट होतो, आणि तो कसा आहे तो दिसतोय, ते ट्रान्सपरंट नाहीये. ठीक आहे, ते ट्रान्सपरंट नाहीये. तो जो ऑब्जेक्ट आहे तो ट्रॅपेझियम टाइप दिसतोय. ठीक आहे, ट्रॅपेझियम टाइप दिसतोय फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. आणि इथे थर्ड क्वाड्रंट जर पाहिलं तर तुम्हाला मध्ये जर प्लेन असेल तर ते पलीकडचा मागचा ऑब्जेक्ट दिसणार नाही. म्हणून इथं काय म्हटलंय की थर्ड अँगल मध्ये प्लेन ऑफ प्रोजेक्शन इज अज्युम टू बी ट्रान्सपरंट. ही जर ट्रान्सपरंट असेल ना तरच या ऑब्झर्वरला तो जो ऑब्जेक्ट आहे तो प्रॉपरली दिसणार आहे. जर ट्रान्सपरंट असेल तर ही प्लेन ऑफ प्रोजेक्शन इथं ट्रान्सफर आहे, आणि इथं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हे ट्रान्सपरंट नाहीये. ठीक आहे, आता अजून एक महत्वाचा डिफरन्स, वन ऑफ द मेजर डिफरन्स.
फर्स्ट अँगल सिम्बॉल मेथड फ्रंट व्ह्यू किंवा फ्रंट व्ह्यूलाच आपण काय म्हणतो एलिव्हेशन. ठीक आहे. फ्रंट व्ह्यू इज ड्रॉन अबव द एक्स वाय लाईन. फर्स्ट अँगल सिम्बॉल मेथड मध्ये फ्रंट व्ह्यू एक्स वाय लाईनच्या वरती ड्रॉ केला जातो आणि थर्ड अँगल सिम्बॉल मेथड मध्ये फ्रंट व्ह्यू हा एक्स वाय लाईनच्या खाली ड्रॉ केला जातो. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे बेसिक्स ऑफ इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या युट्यूबला चॅनलवर प्लेलिस्ट मध्ये बघा, ग्राफिक्सच्या प्लेलिस्ट मध्ये सगळं आहे. त्यामध्ये मी हे सांगितलंय की फ्रंट व्ह्यू एक्स वाय लाईनच्या वरती असेल, टॉप व्ह्यू एक्स वाय लाईनच्या खाली असेल. ठीक आहे. फर्स्ट अँगलच आपण डिस्कशन केलं होतं. तर फर्स्ट अँगल मध्ये फ्रंट व्ह्यू हा एक्स वाय लाईनच्या वरती असतो, टॉप व्ह्यू हा खाली असतो. फ्रंट व्ह्यू एक्स वाय लाईनच्या वरती आणि टॉप व्ह्यू खाली. ठीक आहे. तसं इथं काय असतं, थर्ड अँगल मध्ये एक्स वाय लाईनच्या खाली फ्रंट व्ह्यू असतो. मग तुम्ही म्हणाल टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू हे कुठे असतात? चला तर बघूया पुढच्या स्लाइड मध्ये ते कुठे असतील. ठीक आहे. हे तर एक कळालंय. फर्स्ट अँगल मध्ये एक्स वाय लाईनच्या वरती फ्रंट व्ह्यू आणि थर्ड अँगल मध्ये एक्स वाय लाईनच्या खाली फ्रंट व्ह्यू. ओके. हा, आता ही स्लाइड थोडीशी महत्वाची असणार आहे. हे बघा, फर्स्ट अँगल सिम्बॉल मेथड विषयी पहिल्यांदा बघूयात. फर्स्ट अँगल सिम्बॉल मेथड मध्ये ही एक्स वाय लाईन आहे. एक्स वाय लाईनच्या वरती फ्रंट व्ह्यू असेल, एक्स वाय लाईनच्या खाली टॉप व्ह्यू असेल. ठीक आहे. इथं रिव्हर्स आहे. थर्ड अँगल मध्ये एक्स वाय लाईनच्या वरती टॉप व्ह्यू आणि खाली फ्रंट व्ह्यू. ठीक आहे. आता साइड व्ह्यूच्या पोझिशन बघा. फर्स्ट अँगल मध्ये परत एकदा रिपीट करतो. एक्स वाय लाईनच्या वरती फ्रंट व्ह्यू, खाली टॉप व्ह्यू. फ्रंट व्ह्यूच्या शेजारी, फ्रंट व्ह्यूच्या राईटला लेफ्ट हँड साइड व्ह्यू, फ्रंटच्या राईटला लेफ्ट हँड साइड व्ह्यू आणि फ्रंटच्या लेफ्टला राईट हँड साइड व्ह्यू. ठीक, म्हणजे रिव्हर्स. या फर्स्ट अँगल सिम्बॉल मेथड आपण हीच यूज करत असतो, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवणंच आहे. ठीक आहे. थर्ड अँगल जास्त आपण काय यूज करत नाही, कुठे यूज केली जाते, कुठल्या देशामध्ये यूज केली जाते, आपण पुढे ते डिफरन्स मध्ये बघणार आहोत. पण इंडियामध्ये फर्स्ट अँगल सिम्बॉल मेथड ही मॅक्झिमम इंडस्ट्रीमध्ये यूज केली जाते, वाईडली यूज केली जाते. ओके. तर हे जे आहे तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे की एक्स वाय लाईनच्या वरती फ्रंट व्ह्यू, खाली टॉप व्ह्यू आणि फ्रंटच्या राईटला लेफ्ट हँड साइड व्ह्यू, फ्रंटच्या लेफ्टला राईट हँड साइड व्ह्यू, रिव्हर्स आहे. तसं इथे काय की थर्ड अँगल मध्ये आपण ते जास्त यूज करत नाही, तरी सुद्धा सांगतो. एक्स वाय लाईनच्या वरती टॉप व्ह्यू आणि खाली फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यूच्या राईटला राईट हँड साइड व्ह्यूज आणि फ्रंटच्या लेफ्टला लेफ्ट हँड साइड व्ह्यूज. म्हणजे जिकडं जे आहे राईटचं राईटलाच, लेफ्टचं लेफ्टलाच थर्ड अँगल मध्ये. ठीक आहे. थर्ड अँगल आपण इंडियामध्ये जास्त यूज करत नाही. तर ठीक आहे. इन इंडिया वी आर युझिंग फर्स्ट अँगल सिम्बॉल मेथड फॉर मॅन्युफॅक्चरिंग, ड्रॉइंग, असेंबली, मॉडेलिंग, व्हॉट एव्हर इट मे बी. फाईन. तर ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फ्रंट व्ह्यू वरती, टॉप व्ह्यू खाली, राईटला LHSV आणि लेफ्टला RHSV, रिव्हर्स. ठीक आहे. अजून आता बघा, फर्स्ट अँगल मेथडचा सिम्बॉल जो आहे तो आहे एक फ्रस्टम टाईप त्यांनी दिलेला आहे. तर हा एक सिम्बॉल आहे, दोन राईट इथे सर्कल आणि फ्रंट व्ह्यू, हा एक फ्रंट व्ह्यू आणि हा एक दोन सर्कल. ठीक आहे. तर थर्ड अँगल मध्ये काय होतं रे, तो सर्कल इकडच्या साईडला आलेला आहे, आणि तुझा ट्रॅपेझियम आहे तो त्या साईडला, म्हणजे दोन्ही असं वेगवेगळ्या ठिकाणी आहे. ओके. दोन्ही वेगळे. तर ही सिम्बॉल आहे फर्स्ट अँगलचा आणि थर्ड अँगलचा. म्हणजे कसं की आपण जे ड्रॉइंग शीट ड्रॉ करतो त्यावर जर तुम्ही फक्त हा सिम्बॉल ड्रॉ केला तर ऑटोमॅटिकली जो कोणी जिथल्या कुठल्या देशामध्ये बघेल ही शीट कुठलं आहे तुम्ही मेन्शन करायची गरज नाही, फर्स्ट अँगल सिम्बॉल ड्रॉ केले. हे सिम्बॉल इंडिकेट करतं की ती जे ड्रॉइंग शीट ड्रॉ केलेली आहे ते ड्रॉइंग शीट फर्स्ट अँगल सिम्बॉल मेथड यूज करूनच ड्रॉ केलेली आहे. ओके. तर हे सिम्बॉल लक्षात ठेवा. आता हे सिम्बॉल ड्रॉ कसं करायचं, तर मग इथं दिलंय पहा, एक फ्रस्टम आपण कट केल्याच्या नंतर इथं ट्रॅपेझियम शेप, जर कोनिकलचा फ्रंट व्ह्यू आपण घेतला तर 30 डिग्री अँगल असतो. डी म्हणजे एक डिस्टन्स त्यांनी घेतलंय, जेवढं हे डी असेल तेवढंच डायमीटर ह्या सर्कलचा असेल. आता पुढचा विषय. ठीक आहे. आपण फक्त डिफरन्स बघतोय. हा, आता यूज कुठे केली जाते. फर्स्ट अँगल सिम्बॉल मेथड इज वाइडली यूज इन इंडिया, युरोपियन कंट्रीज आणि कॅनडा. अजून पण काही कंट्रीज असतील, पण मोस्टली इंडिया विषयी आपण बोलूया. तर इंडियामध्ये फर्स्ट अँगल सिम्बॉल मेथड किंवा फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड यूज केले जाते. ओके. आणि थर्ड अँगल सिम्बॉल मेथड इट इज वाइडली युज्ड इन युनायटेड स्टेट, USA किंवा ऑस्ट्रेलिया अशा कंट्रीज मध्ये थर्ड अँगल सिम्बॉल मेथड यूज केली जाते. आता ज्या कंपनीज टायअप मध्ये असतात किंवा ज्या कंपनीज कोलॅबोरेशन मध्ये असतील किंवा एखादी जपानी, जर्मन बेस्ड कंपनी आहे ती इंडियामध्ये काम करते, मग त्यांची इथं कुठली मेथड यूज केली जाते. ठीक आहे. किंवा एखादी
ऑस्ट्रेलिया बेस्ड कंपनी, युनायटेड स्टेट बेस्ड कंपनी, पण ते इंडियामध्ये त्यांच्या ब्रँचेस आहेत, तर तिथं कुठली मेथड यूज केली जाईल त्यानुसार ते व्हॅरी होईल. ठीक आहे. सध्या तरी तुम्ही लक्षात ठेवा की इंडियामध्ये फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड ही यूज केली जाते आणि मॅक्झिमम तुम्हाला देखील इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये ड्रॉइंग ड्रॉ करत असताना फर्स्ट अँगल सिम्बॉल मेथडच यूज करायची आहे. ठीक आहे. तर आपण हे बघितलं होतं की कुठलाही ऑब्जेक्ट ऑब्झर्व करताना पहिल्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलंय फ्रंट व्ह्यू कसा बघायचा, ऑब्जेक्टचा हा ब्लू कलरचा फ्रंट व्ह्यू कसा दिसेल, ठीक आहे, रेक्टँगल टाईप, टॉप व्ह्यू मध्ये काय दिसेल आणि साइड व्ह्यू मध्ये काय दिसेल. ऑलरेडी आपण हे बघितलेलं आहे. ठीक आहे. या टाईपचं म्हणजे या टीव्हीचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू हे कसं दिसेल. ठीक आहे. हे आपण बघितलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर हा आपण आता जस्ट डिफरन्स बघितला, फर्स्ट अँगल मधला हा डिफरन्स आणि थर्ड अँगल मधला हा डिफरन्स. इथं तुम्हाला सिम्बॉल पण ड्रॉ करून दाखवले, जे आपण डिस्कस केले ते पॉईंट सुद्धा आहेत आणि एक सॅम्पल बेसिसवर ऑब्जेक्ट सुद्धा दाखवलाय की एक ऑब्जेक्ट असेल तर त्याचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू आणि थर्ड अँगल मध्ये फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू कसा येईल. ठीक आहे. असं ते फर्स्ट आणि थर्ड अँगल मधला डिफरन्स दाखवलेला आहे. तर अक्षय व्ह्यू पॉईंट बरोबर कनेक्टेड राहा. एज्युकेशन रिलेटेड बरेचसे व्हिडिओ, त्याचबरोबर ग्राफिक्स रिलेटेड बरेचसे व्हिडिओ आपण या चॅनलवर युट्यूबच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.